Hello student, we are going to learn the third chapter, force and pressure. Force and pressure. Last year we have already studied the define of force and the types of force. Now what is meant by force? It is a pull or push which changes the state of body is called force. म्हणजे एखाद्या म्हणजे वस्तूला जर आपण पुल केलं किंवा पुश केलं तर त्यामुळे काय होतं त्याची स्टेट बदलते. म्हणजे जर समजा स्थिर असेल तर काय होतं ते मोशनमध्ये येते आणि मोशनमध्ये असेल तर ते कदाचित स्थिर होऊ शकते. दॅट इज कॉल्ड द फोर्स. नाव द Newton first law of motion, first point here. Now here a pen is in a rest position. म्हणजे आता हा जो पेन आहे हा कोणत्या कंडिशनमध्ये आहे? रेस्ट पोझिशनमध्ये आहे. जोपर्यंत त्याला आपण फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत मूव्ह होणार नाही. म्हणजे कशामध्ये येणार नाही? मोशनमध्ये येणार नाही. आणि जर एखादी गतिमान वस्तू असेल किंवा मोशनमध्ये आहे असं आपण जर म्हटलं तर जोपर्यंत त्याला फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ती थांबत नाही किंवा त्याची डायरेक्शन चेंज होत नाही. यावर आपण एक्सप्लेन करू शकतो. ए स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन व्हिच नो फोर्स इज ॲक्टिंग रिमेन स्टेशनरी. म्हणजे एखाद्या स्थिर वस्तूवर जोपर्यंत आपण फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत कशी ती स्थिर राहते. अँड ऑब्जेक्ट इन मोशन कंटिन्यू टू मूव्ह विथ द सेम स्पीड अँड डायरेक्शन वेन नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. आणि एखादी गतिमान वस्तू जर असेल तर ती कुठपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत त्या फोर्स अप्लाय करत नाही. जर तसं होत नसेल तर ती एकाच दिशेने आणि एकाच गतीने ती समोर समोर जात राहील. वन्स अगेन, ए स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन व्हिच नो फोर्स इज ॲक्टिंग रिमेन स्टेशनरी. An object in motion continues to move with same speed and direction when no force is acting on the object. It's called the Newton first law of motion. Now in your textbook there is given some pictures in pictorial form. Which are they? Needle get attracted towards magnet. Second, a man pushing a car. Third number, a boy pulling a dog. Fourth number, pieces of paper get attracted towards a comb. Fifth number, a boy kicking football. And the last one, falling coconut from tree. म्हणजे हे जे 6 एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहे किंवा आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत, कोणकोणता फोर्स किंवा कोणकोणत्या म्हणजे टाईपचं आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. निडल गेज अट्रॅक्टेड टुवर्ड्स ए मॅग्नेट. कोणता फोर्स आहे? मॅग्नेटिक फोर्स. ए मॅन पुशिंग ए कार, मस्क्युलर फोर्स. ए बॉय पुशिंग ए डॉग, पुलिंग ए डॉग, काय? मस्क्युलर फोर्स. पीसेस ऑफ पेपर गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स ए कोम, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ए बॉय किकिंग ए फुटबॉल, muscular force. And falling coconut from tree, gravitational force. म्हणजे ह्या 6 एक्झाम्पल्समध्ये 3 एक्झाम्पल्स असे आहेत की जे मस्क्युलर फोर्सचे एक्झाम्पल्स आहेत आणि बाकीचे 3 एक्झाम्पल्स आहेत ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अँड मॅग्नेटिक फोर्स. ह्या उदाहरणांचा यूज करून आपण फोर्सचे टाईप्स एक्सप्लेन करू शकतो. मीन्स वी हॅव टू एक्सप्लेन the types of force into contact force and non-contact force. Means here contact force and non-contact force. Now here the contact force means a force that acts through a direct contact of two objects or via one more object is called contact force. पुन्हा वापस येऊ आपल्या एक्झाम्पलमध्ये. हे जे 3 एक्झाम्पल्स दिले मस्क्युलर फोर्सचे, मीन्स ए मॅन पुशिंग ए कार, ए बॉय पुलिंग ए डॉग अँड ए बॉय किकिंग फुटबॉल. या ठिकाणी काय होत आहे की 2 वस्तू किंवा 2पेक्षा जास्त वस्तू एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येत आहेत आणि त्यामुळे वस्तू कशामध्ये जात आहे? मोशनमध्ये जात आहे. जस्ट लाईक हिअर
ए मॅन पुशिंग ए कार म्हणजे त्या गाडीला काय देत आहे, धक्का देत आहे, मीन्स वी अप्लाइड मस्क्युलर फोर्स. ए बॉय पुलिंग ए डॉग, किती ऑब्जेक्ट आहे या ठिकाणी, डॉग वन, सेकंड बॉय अँड थर्ड वन थ्रेड, म्हणजे ज्या दोरीने त्याला बांधलेलं आहे ते झालं तिसरं ऑब्जेक्ट. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त ऑब्जेक्ट्स त्यामध्ये काय इन्व्हॉल्व झालेले आहेत. म्हणजे तो मुलगा त्या दोरीच्या साह्याने त्या कुत्र्याला ओढतो आहे, म्हणजे कोणता फोर्स अप्लाय करतो आहे, मस्क्युलर फोर्स. अँड ए बॉय किकिंग फुटबॉल, ए बॉय किकिंग फुटबॉल म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष फुटबॉल आणि लेग्स याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत आहे, आणि म्हणून हे सगळे एक्झाम्पल्स कसे होते, कॉन्टॅक्ट फोर्स. मीन्स एक्झाम्पल मस्क्युलर फोर्स and these are the three examples of contact force. Now next, non-contact force. A force that acts between two objects even if the two objects are not in contact. म्हणजे काय, या ठिकाणी कुठल्याही दोन वस्तू कॉन्टॅक्टमध्ये न येता ही वस्तू गतिमान होते. जसं निडल गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स मॅग्नेट. या ठिकाणी समजा निडल आणि मॅग्नेट जर जवळजवळ ठेवले तर आपण कुठलाही फोर्स अप्लाय न करता ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होतील. इथे म्हणजे कोंबवर समजा एकदा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जर अप्लाइड झाला आणि त्या बाजूला जर आपण लाईट पीसेस जर कागदाचे जर ठेवले तर ते सुद्धा कोणाकडे अट्रॅक्ट होतील, त्या कोंबकडे अट्रॅक्ट होतील. म्हणजे कुठलाही डायरेक्ट कॉन्टॅक्ट न येता. आणि तिसरा आहे फॉलिंग कोकोनट फ्रॉम ट्री, म्हणजे कोकोनटवरून पडला की तो कोणाकडे येईल, जमिनीकडे येईल, कारण की या दोघांमध्ये कुठलाही कॉन्टॅक्ट येत नाही. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. मीन्स हिअर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अँड मॅग्नेटिक फोर्स आर द एक्झाम्पल्स ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स.